गणपतीवाडी बस स्टॉपच्या बाजूला पुलाजवळ अनेक दिवसांपासून मोठमोठे खड्डे पडले आहेत। हे खड्डे चुकवताना वाहन चालक अचानक मोठ्या खड्ड्यात गेल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून तो पडला तर त्याचा हातपाय मोडायचा असा एक उदाहरण नाही तर अनेक दिवस ही मालिका सुरूच आहे। पेण शहरातून येताना पुलाच्या पूर्वेकडील हा 200 ते 250 मीटर रस्ता कोणाच्या अखत्यारीत आहे यावरून शंका उपस्थित केली जाते, परंतु पुलावर साठणारे पाणी तसेच पुलाजवळ वाढलेली झाडे झुडपे गवत यामुळे पाणी जाण्याला मार्ग नसल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। आता गणेशोत्सव आला असल्याने नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी शिवसेना पेण तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी तातडीने मोठे धोकादायक खड्डे भरून सामाजिक बांधिलकी जपली आहे, परंतु प्रशासन मात्र पुलावरील खड्डे बघून झोपेचे सोंग घेतोय का अशा तीव्र भावना जनतेतून व्यक्त केल्या जात आहेत। आज इथे एवढा मोठा खड्डा आहे। आज माझे बाबा पेट्रोल टाकायला आलते, ते जाताना त्यांना ते खड्डा काही दिसला नाही। माझा मुलगा पण सोबत होता, त्यांच्या असे पडले ते की नशीब ह्या साईडला पडले, ह्या साईडला पडलं असतं तर काय किती लागलं असतं काय सांगू शकत नाही। पण आज मी तालुका प्रमुखांना बोललो की असं असं इथं झालं, माझे बाबा पडलेत, वैरागकडे ॲडमिट आहेत, एक्सरे काढले त्यांचे पायाचे, पण ते अर्ध्या तासात खड्डा भरला। पण माझा पोरगा ओरडत होता की माझ्या बाबांना उचला, माझ्या बाबांना उचला। आज कोणी लक्ष दिलं नाही तिथं, पण तालुका प्रमुख तुषारभाई मानकवलेनं मी फोन केला, अर्ध्या तासात खड्डा भरला। ह्याच्या पुढे बोललो माझे बाबा व्यवस्थित आहेत, पण ह्याच्या पुढे कुणाचा ॲक्सिडेंट व्हायला नको, इथे कुणाचा अपघात व्हायला नको, तर तू काहीतरी कर। तर तुषारभाई मानकवलेने ह्या खड्डा लगेच भरून घेतला। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।